ना, पण चेंडूच्या गतीमुळे थोडासा वाचलाय प्रवीण, झेलबाद होता होता. पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि हा क्लीन बोल्ड झालेला आहे. चेंडूच्या गतीचा थोडाही अंदाज आलेला नव्हता अक्षयला. गुडलेन पडलेला होता, उजव्या एसटी बाहेर जाऊन फटकावण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची कड थोडीशी घेऊन तो स्टंपवर आदळलेला आहे आणि क्लीन बोल्ड होतोय. अक्षयला सुरुवातीपासूनच थोडीशी लय सापडलेली नव्हती. 8 चेंडू 4 धावा करून परततोय अक्षय. तिसरा गडी बाद होतोय 35 धावसंख्येवरती. पुढचा बॅटर मैदानात येतोय प्रसाद सावंत. विनायक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना. बघूया पुढच्या चेंडूचा सामना प्रसाद कसा करतात. पुढचा चेंडू विनायक यांचा प्रसादसाठी. हा उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न होता, पण तो एसटी रक्षकाच्या मागे जातो. एक धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न, आणि हे काय बघतोय आम्ही, दुसरी धाव अजिबात शक्य नसताना ताळमेळमध्ये गोंधळ झालेला आहे. व्यवस्थित खेळताना प्रवीण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होतोय. दुसरी धाव घेण्याची काही गरज नसताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चौथा गडी बाद होतोय. महेश आहे का? महेश. पुढचा फलंदाज महेश. विनायकचा कसा सामना करतात बघूया. लेग साइडला टोलून काढलेला आहे. एक धाव. मला वाटते यावेळेला 2 धावा घेण्याची जोखीम त्यांनी पत्करणार नाहीत, कारण याच्या अगोदरच्या चेंडूवरच 2 धाव घेण्याच्या नादात एक फलंदाज त्यांचा धावबाद होतोय. विनायक यांची अचूक टप्प्यावर चाललेली गोलंदाजी. धावसंख्या जखडून ठेवली आहे त्यांनी. फटकेबाजीचा कोणताही चान्स दिलेला नाहीये. उजव्या एसटी बाहेर ESTचीच अपील आहे. पंचाने फेटाळून लावले. अतिशय उत्कृष्ट असं एसटी रक्षण जयवंत साठे यांचं. विनायक अचूक टप्पा आणि गतीचं योग्य मिश्रण. धावसंख्या अगदीच जखडून ठेवली आहे त्यांनी. पुढचा चेंडू विनायक यांचा प्रसादसाठी. फुल टॉस पडलाच. यॉर्क बॉल होता आणि हे EST झालेलं आहे. स्टंपिंग आउट होतोय प्रसाद. यॉर्कर लेन पडलेला चेंडू फटकावण्याच्या नादात बॅटची कट घेऊन जयवंत यांच्या हातात गेलेला होता. अतिशय उत्कृष्ट असं एसटी रक्षण जयवंत साठे यांचं. सहा वर का टाकले तुझ्या तिथे इथे 6 आहे. 38